ज्या पद्धतीने दोन व्यक्तींचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यांची मते वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे त्यांची सुख कशात आहे किंवा सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. काही जण अगदी छोट्या छोट्या सुखामध्ये आनंद मानतात आणि काही जण मात्र दुसरा सुखी आहे त्याच्या पद्धतीने आपणही सुखी होऊया याच्या प्रयत्नात त्याच्या वाट्यामध्ये जे सुख आहे ते उपभोगणं विसरून जातो. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घाटी पद्धतीने ज्या पद्धतीने चिकन मटण बनवतात तर त्याचा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत. बरेचसे व्हिडिओ बघून काही जण विचारतात की तुम्ही आम्हाला चिकन बनवून द्याल का किंवा मटण बनवून द्याल का. तर मी बऱ्याच जणांना माझा जो मसाला आहे म्हणजे घाटी मसाला तो सुद्धा मी विकते, तर तो सुद्धा त्यांना दिलेला आहे आणि मग त्यांना सांगितलं की मी चिकन मटण तर नाही बनवून देणार, पण ज्या पद्धतीने आम्ही वाटण बनवतो तर त्या वाटणाची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्याचबरोबर माझी एक मैत्रीण आहे, गावी राहते, तिला माझ्याकडून थालीपीठ भाजणी हवी होती. मी माझ्या एरियामध्ये थालीपीठ भाजणी, कोंबडी वडे भाजणी किंवा उपवासाची भाजणी असे जे छोट्या छोट्या म्हणजे गोष्टी आहेत, जी पिठं आहे तर ती विकते. तर तिला ते हवं होतं. एवढ्या लांब तर ते देणं शक्य नाही कारण त्याचा जो कुरिअरचा खर्च आहे तर तो जास्त होणार. तर तिच्यासाठी हा जो भाजणीचा व्हिडिओ आहे तर तो मी शेअर करते आहे. 1 किलोच्या प्रमाणात थालीपीठ भाजणी आपण इथे बनवणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण वाटण बनवणार आहोत, तर त्यासाठी मला सुकं खोबरं हवं आहे. माझ्याकडे नेहमी सुकं खोबरं हे किसून ठेवलेलं असतं. आत्ता माझ्याकडचं ते संपलेलं आहे. शिवाय मला एक प्रिपरेशनचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मुलांच्या एक्झाम आहे तर त्या जवळ येत आहे, तर मुलांच्या एक्झाममध्ये उपयोगी पडतील अशी पूर्वतयारी आपण कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. कारण त्याचं थोडे जे शूटिंग आहे तर ते मी करून ठेवलेलं आहे. आता त्याचं एकत्र करून त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर या पद्धतीने आपण जेव्हा खोबरं किसण्यासाठी घेतो किंवा मग चिवडा बनवण्यासाठी असो किंवा कोणत्याही गोष्टीसाठी, तर जर थोडं आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाट्या काळसर वाटल्या तर त्यात धुवून घ्यायच्या आणि कपड्याने पुसून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या किंवा मग जर स्वच्छ असतील तरीसुद्धा एकदा त्याच्यावरती कपडा फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याचा कुबट किंवा जो वास असतो तर तो येणार नाही. तर या पद्धतीने मी हे जे खोबऱ्याचा किस आहे तर तो करून घेतला आणि वरचं जे खोबरं आहे तर ते मी भाजून वगैरे ते वाटण बनवण्यासाठी वापरणार आहे. तर या पद्धतीने ज्या पांढऱ्या शुभ्र वाट्या असतात तर त्या आपण फक्त एखाद्या कपड्याने पुसून घेऊ शकतो. तर मला जेवढं आता हवं होतं तर तेवढं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला जेवढं हवं आहे ते मी एका डब्यात भरून ठेवणार आहे. आणि मग राहिलेलं जे खोबरं आहे तर मला चिवडासुद्धा बनवायचा आहे, तर ते सुद्धा मी त्याचे तुकडे करून घेणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तर तो मी त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठीचा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यातून चुकून ही क्लिप माझी ह्याच्यासोबत आली कारण मला जे खोबरं हवं होतं तर ते खोबऱ्याचा व्हिडिओ ह्यामध्ये होता. तर मी जेव्हा एडिट करत होते तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, तर म्हटलं जाऊ दे, मी नंतरसुद्धा हे शेअर करेन अगदी शॉर्टमध्ये. तर मला जेवढं किसलेलं खोबरं हवं होतं तर ते मी किसून घेतलं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण खोबरं किसून ठेवतो ते जर भाजून नाही ठेवलं तर मग त्याला थोडासा कुबट वास येतो. त्यामुळे आपण तेवढंच खोबरं किसून ठेवायचं जेवढं आपण भाजून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. तर हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत तर चिवड्यासाठी मी त्याचे तुकडे करून घेणार आहे. या पद्धतीने चिवड्याची ऑर्डरसुद्धा चालू आहे आणि मला एवढ्या दिवसात वाटत होतं की मी म्हणजे व्हिडिओ बरेच दिवस झाले आपले येत नव्हते, तर मला असं वाटायचं की म्हणजे कोणी व्हिडिओसाठी माझी वाट वगैरे बघत नसेल कारण बरेचसे लोक आहेत तर त्यांना इतर व्हिडिओ बघत असतील. पण आता ना कमेंट यायला लागलेले आहेत की ताई तुमचे व्हिडिओ का येत नाहीत, आणि त्यांचे ते कमेंट वाचून मला एवढा आनंद झाला. म्हणजे मला असं झालं की अरे माझी पण व्हिडिओसाठी कोणीतरी वाट बघतंय. म्हणजे मला असं वाटायचं की काय म्हणजे एवढे आपण काही मोठी व्यक्ती नाही किंवा म्हणजे एवढी आपली व्हिडिओसाठी कोणी वाट बघत नसेल. तर मी मागच्या वेळी पण जेव्हा गॅप पडला तेव्हा पण कमेंट येत होत्या की तुमचे व्हिडिओ का येत नाहीत. आणि कालसुद्धा एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुमचे व्हिडिओ का नाही येत. तर मी पटकन हा व्हिडिओ त्या ताईंसाठी बनवायला घेतला. म्हणजे मला ना म्हणजे एकदम खूप म्हणजे बरं वाटलं की अरे माझ्या व्हिडिओसाठी कोणीतरी वाट बघतंय. तर आता खोबरं किसून आणि मी भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण वाटण बनवायला सुरुवात करतोय.
तर इथे साधारण एक मोठी वाटी जे खोबऱ्याची वाटी असते तर ते किसून जेवढा किस तयार होतो तर तेवढा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. यासोबत तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, लसूण घेतलेला आहे आणि अद्रकसुद्धा घेतलेला आहे. तर इथे मी हा जो मसाला बनवते तो जवळजवळ 1 किलो सुकं मटण आणि पातळ रस्सा त्याच्यासाठी बनवते. तर 3-4 मिरच्या घेतलेत, थोडासा कढीपत्ता, पुदिना आणि देठासह कोथिंबीर घेतलेली आहे. तर मी ना प्रत्येक जे वाटण असतं तर त्यामध्ये कढीपत्ता वापरतेच, त्यामुळे मी इथे कढीपत्ता घेतला आहे आणि तुम्हाला जर नाही वापरायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर इथे मी सुके मसालेसुद्धा घेतलेले आहेत. तर त्यामध्ये खसखस आहे, तीळ आहे, थोडेसे जिरे आहेत आणि धणे आहेत. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. बऱ्याच वेळा मी नाही पण वापरत, पण माझा जो मसाला आहे तर तो थोडा जुना होत चाललेला आहे, तर म्हणजे जो घाटी मसाला आहे, तर म्हणून मी आणि कधी कधी असं वाटतं ना की नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं बनवायचं, मग तर म्हणून मी बनवलेलं आहे. तर ते भाजून झाल्यानंतर तर अगदी थोड्या वेळासाठी परतून घेतलं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं. आणि हे जे खोबरं होतं तर ते एकदा परतून घेतलं होतं, तर त्यानंतरसुद्धा त्याचा कलर चेंज होईपर्यंत, तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने त्याचा थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत हे खोबरंसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे. तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा ठेवून ते सुद्धा अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेऊ शकता. तर त्यानंतर मी ते हा जो कांदा आहे तर तो त्याच कढईमध्ये भाजून घेणार आहे. कांदे मी इथे मीडियम आकाराचे वापरलेले आहेत आणि इथे आपण खोबऱ्याचा किस बनवून आणि कांदेसुद्धा असे उभे उभे कट करून घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही कांद्याची जी सालं असतात, टरपलं असतात, तर ते काढून आणि खोबऱ्याची वाटीसुद्धा एखादी जाळी गॅसवरती ठेवून त्याच्यावरती ठेवूनसुद्धा भाजू शकता. पण मध्ये मध्ये चेक करावं लागतं आणि मग वरचं जो भाग आहे तो जास्तच काळपट होतो किंवा मग खोबरं जळल्यासारखं होतं, म्हणून मग मी आता ते करणं टाळते. कधीतरीच म्हणजे तसं भाजून घेते, म्हणजे जास्त चांगला मूड असेल तेव्हा, किंवा म्हणजे असं कधी वाटतं ना गावच्यासारखं खावं तर तेव्हा. नाहीतर मग एरवी या पद्धतीनेच असा कांदा वगैरे उभा कट करून आणि खोबरं किसून जे ठेवलेलं असतं तर तेच वापरते. तर कांद्याचा सुद्धा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर तेलसुद्धा टाकलं होतं. त्यानंतर जेव्हा आपण वाटण बनवतो तर त्या वाटणामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर अद्रक आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा मी या कांद्यामध्ये टाकलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही वाटण बनवलं तर अगदी आठवडाभरासाठी सुद्धा हे वाटण अगदी छान टिकतं. कारण यामध्ये जे पण आपण साहित्य वापरलेलं आहे ते अगदी आपण भाजून घेतो आहोत. म्हणजे 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, तरी पण मी 1 चमचा तेल टाकून हे छान भाजून घेते. या पद्धतीने जर असं वाटण जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल, जॉब वगैरे करत असाल, तर आठवड्यातून एकदा जरी असं वाटण तुम्ही बनवून ठेवलं तर आठवडाभर अगदी आरामात वापरू शकता. इथे मी टोमॅटोसुद्धा त्याच्यातील बिया काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले होते, ते सुद्धा यासोबत असं परतून घ्यायचं आहे. तर इथे या पद्धतीने जे आपण वाटण बनवतो आहोत तर ते वाटण तुम्ही चिकनसाठी, मटनसाठी किंवा अंडा करी बनवतो तर त्यासाठी वापरू शकता, किंवा मग तुम्ही कोणत्याही नॉनव्हेजची ग्रेव्ही जी आहे म्हणजे कोळंबी वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. खेकड्यासाठी मात्र मी थोडा वेगळा मसाला बनवते, नाहीतर मग अंडा करी किंवा चिकन, मटन यासाठी या पद्धतीचंच वाटण मी बनवते. तर हे भाजून झाल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही कांद्याचा सुद्धा कलर अगदी चेंज झालेला आहे. याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मी जिरे आणि धणे किंवा जे आपण तीळ आणि खसखस घेतली होती तर ते पहिला बारीक करून घ्यायचं आहे, त्याची पूड करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही एकदाच अशी पूड बनवून एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवली तर प्रत्येक वेळी तुम्हाला असं भाजून घेण्याची सुद्धा गरज लागणार नाही. आणि ती पूड जी बारीक झाली होती त्यामध्येच मी हे जे भाजलेलं खोबरं होतं तर ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर अगदी छान असा सुगंध याचा येऊ लागलेला आहे. आणि त्यानंतर हे जे कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता मी घेतला होता तर तो यामध्ये टाकलेला आहे. आतापर्यंत मी यामध्ये पाणी बिलकुलसुद्धा वापरलेलं नाही. तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे असं बारीक झालेलं आहे आणि हे तीळ वगैरे यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे याचा अगदी छान असा सुगंध येऊ लागलेला आहे. त्यानंतर हे कांदा, टोमॅटो वगैरे होतं ते सुद्धा
थंड झालेलं होतं. थंड झाल्यानंतरच हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, यामध्ये मी पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर केलेला नाही. बिना पाण्याचंच हे वाटण असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण हे सर्व परतून घेतलं होतं त्यामध्येच मी एक साधारण पळीभर एवढं तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये हळद आणि घाटी मसाला टाकलेला आहे. लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. आता मला घाटी मसालासुद्धा बनवायचा आहे. तर थोडासा हा माझा मसाला जुना होत चाललेला आहे, तर त्यामुळे यामध्ये मी जे खसखस आणि तीळ वगैरे आहे तर ते टाकलं होतं. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपल्याला जो घाटी मसाला किंवा मिरची पावडर आहे तर ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे. नाहीतर मग त्याचा असा मिरचट असा वास येतो आणि ते आपल्याला बाधतंसुद्धा. तर तसं होऊ नये म्हणून तेलामध्ये ही मिरची पावडर किंवा घाटी मसाला परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे जे वाटलेलं वाटण आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण जेव्हा मसाला वाटला, म्हणजे हे जे वाटण वाटलं, तर त्यासाठी पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर केलेला नाही. त्यामुळे हा मसाला आहे तर तो लवकर परतला जाईल आणि त्याला लवकर तेलसुद्धा सुटेल. जर तुम्ही हे जे आपण कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलं तर ते न भाजता तुम्ही जर असंच हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालून हे वाटायचं आहे आणि त्यानंतर हे असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही की याला तेल सुटलेलं आहे बाजूला, म्हणजे आपला हा जो मसाला किंवा हे जे वाटण आहे तर ते छान परतलं गेलेलं आहे असं ओळखावं. म्हणजे अशा पद्धतीने जर त्याला तेल सुटलं तर हा मसाला जास्त दिवसांसाठी छान टिकतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकला आणि त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलं आणि हे परतून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण वाटण बनवलं तर ते आठवडाभरासाठी छान टिकतं, म्हणजे बिलकुलसुद्धा खराब होत नाही. आणि याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जरी तुम्ही केलं तरीसुद्धा ते टिकणार आहे. तर आता हे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे थालीपीठाची भाजणी आपल्याला बनवायची होती तर ते आपण कशी बनवायची त्याचं प्रमाण वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. इथे आपण 1 किलोची थालीपीठ भाजणी बनवतो आहे, म्हणजे पूर्ण हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर 1 किलो याचं वजन होणार आहे. तुम्ही वाटीच्या प्रमाणातसुद्धा घेऊ शकता. आपल्या घरी कोणतीही एखादी अशी वाटी असेल तर त्या वाटीनेसुद्धा प्रमाण घेऊ शकता. तर इथे हे जे ज्वारी वगैरे आहे तर ते 2 वाटी एक पाव किलो जे आहे तर त्यामध्ये ही जी वाटी आहे एवढी 2 वाटी, म्हणजे 1 फुल वाटी आणि एक थोडीशी कमी एवढं भरलेलं होतं. आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आणि त्याच वाटीने मी बाकीचं सर्व जे साहित्य आहे तर ते मोजून घेणार आहे. आणि असं पण आपल्याला जेव्हा आपण पौष्टिक अशी थालीपीठ भाजणी बनवणार आहोत तर प्रत्येक साहित्यच अगदी खास मोजलंच जावं अशी गरज नाही, पण ठराविक जे आहे तर ते जे साहित्य आहे आपल्याला मोजून घ्यावं लागणार आहे. म्हणजे या भाजणीमध्ये तांदळाचं प्रमाण जास्त होता कामा नये किंवा मग सीझननुसार आपल्याला थालीपीठ भाजणीतील जे साहित्य आहे तर ते कमी जास्त करायचं आहे. म्हणजे थंडीचा जो सीझन असेल तर तेव्हा बाजरीचं प्रमाण वाढवायचं किंवा मग उन्हाळ्यामध्ये गव्हाचं किंवा हे जे ज्वारी आहे तर त्याचं प्रमाण वाढवायचं. आणि नाचणी तर कोणत्याही सीझनमध्ये आपण खाऊ शकतो, त्यामुळे नाचणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मात्र बाजरी आणि ज्वारीमध्ये कमी जास्त जे प्रमाण आहे ते आपण करू शकतो. थंडीमध्ये बाजरी खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळे थंडीमध्ये बाजरीचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल. आणि आपल्या घरी जे काही साहित्य आहे, म्हणजे जे काही राशनमध्ये डाळी असतील किंवा कडधान्य असतील तर ते सर्व आपण यामध्ये वापरू शकतो. मात्र जे मसाले आहेत, ठराविक मसाले, ते आपल्याला व्यवस्थित योग्य प्रमाणात वापरायचेच आहेत. म्हणजे जसं की तुम्ही त्यामध्ये मेथी वापरायला हवी आणि मिरे वापरायला हवे, धणे, बडीशेप, जिरे किंवा ओवा, हे जे मसाल्याचं प्रमाण आहे तर ते तुम्हाला मात्र अगदी योग्य घ्यायला हवं, त्यानेच आपल्या थालीपीठाला छान चव लागणार आहे. तर इथे जे काही मी प्रमाण वापरलेलं आहे तर ते अगदी डिटेल्समध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं. बरेच जण नंतर कमेंटमध्ये सुद्धा विचारतात की इथे किती प्रमाण घेतलेलं आहे. तर व्हिडिओच्या खाली तुम्ही मोरमध्ये गेला तर तिकडे खाली डिस्क्रिप्शन असतं आणि तिथे मी हे जे सर्व साहित्य आहे त्याची लिस्ट अगदी पूर्ण प्रमाणासह दिलेली आहे. तर हे सर्व या पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे. जेवढ्या माझ्याकडे डाळी वगैरे होत्या तर तेवढं सर्व साहित्य यामध्ये मी घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण हे भाजून घेणार आहोत.
इथे पाहू शकता तुम्ही की मी काय काय घेतलेलं आहे. मात्र यामध्ये आपल्याला उडीद डाळ आणि साबुदाणे जे आहेत तर ते आवर्जून वापरायचे आहेत. यामुळे आपल्या थालीपीठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपले थालीपीठ तुटले जात नाहीत. आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. थंबनेलसाठी मी या पद्धतीने असं हे लावून घेतलं होतं, कारण थंबनेलमध्ये हे दिसायला छान दिसतं. तर आता हे मी मिक्स करून घेतलं आहे. तर इथे आपण 1 किलोचीच भाजणी बनवतो आहे, त्यामुळे मी हे सर्व एकाच वेळी मिक्स करून असं भाजणार आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही ज्वारी वेगळी, गहू वेगळे किंवा मग इतर जे साहित्य आहे तर ते वेगळं वेगळं एका वेळी कढईमध्ये जेवढं बसेल तर तेवढं टाकून भाजून घेऊ शकता. पण इथे एक प्रमाण म्हणजे 1 किलोचंच प्रमाण आहे, तर त्यामुळे मी सर्व मिक्स करून इथे भाजणार आहे. तर ज्यावेळी मी विकण्यासाठी थालीपीठ भाजणी बनवते तर तेव्हा मी 10 किलो किंवा 15 किलो अशी थालीपीठ भाजणी एकदम बनवते. त्यामुळे मी एक साहित्य आहे तर ते एकदा भाजते. तर बऱ्याच जणांची अशी रिक्वेस्ट होती, कमेंट होती त्यांची किंवा व्हॉट्सअपवर वगैरे पण त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला थालीपीठ भाजणी तुमच्याकडून घेणं शक्य नाही, तर तुम्ही त्याचा व्हिडिओ, तुमचा यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही त्याचा व्हिडिओसुद्धा दाखवा आणि 1 किलोच्या प्रमाणात दाखवा, म्हणजे मग आम्ही तेवढं साहित्य दुकानातून घेऊ आणि मग तेवढंच आम्ही दळून आणू. तर त्यामुळे मी इथे 1 किलोच्या प्रमाणात अगदी डिटेल्समध्ये हा थालीपीठ भाजणीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर जास्त करपू द्यायचं नाही. गॅसची आच आहे तर ते आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे आणि मीडियम आचेवर हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण मसाले पण टाकलेले आहेत, त्यामुळे याचा छान सुगंध येतो आणि आपल्याला हे जे साहित्य आहे ते भाजलेलं आहे तर ते अगदी पटकन ओळखतासुद्धा येतो. आणि त्यानंतर चक्कीवरती किंवा तुमच्याकडे जर घरघंटी असेल तर त्याच्यावरती तुम्ही हे भाजणीचं पीठ आहे तर तुम्ही ते अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर इथे या पद्धतीने आपली थालीपीठ भाजणी तयार आहे. आणि या पद्धतीने तुम्ही थालीपीठ भाजणीमध्ये मी जे वापरलेलं साहित्य आहे ते सोडून तुमच्याकडे जे अवेलेबल साहित्य असेल तर ते सुद्धा वापरून तुम्ही थालीपीठ भाजणी बनवू शकता. तर थालीपीठ भाजणी झालेली आहे आणि त्यानंतर आपण जे मसाला बनवून ठेवला होता तर तो म्हणजे जे वाटण बनवलं होतं तर ते सुद्धा थंड झालेलं आहे. तोपर्यंत मी भेंडी वगैरे स्वयंपाकाला सुरुवात केली होती, त्यामुळे भेंडी वगैरे धुवून बाजूला ठेवली होती आणि हे जे वाटण आहे तर ते छान थंड झालं आहे, तर ते सुद्धा मी एका डब्यात असं काढून घेणार आहे. असं वाटण थंड झाल्यानंतरच भरून फ्रीजमध्ये ठेवलं. आठवडाभर याला काही होत नाही. आपल्याला हवं तेव्हा त्यातील थोडंसं वाटण काढून आपण त्यापासून आपल्याला जे काही बनवायचं आहे तर ते बनवू शकतो. तुमच्या मागणीनुसार या 2 रेसिपीज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केल्या. या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.